आजच्या दिवसात मी दुसऱ्यांदा आपल्या समोर येतोय। दुपारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात शिवसेनेने जे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या निमित्ताने मी इथेच बाजूला महाचं जिथे पुतळा आहे शिवाजी पार्क तिथे तमाम सगळे शिवसैनिक जमले होते आणि त्या आंदोलनात मी स्वतः सहभागी झालो होतो। संपूर्ण राज्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक आणि शिवसैनिकांसोबत महाराष्ट्रातली जनता सुद्धा ह्या भ्रष्टाचारी मंत्र्यांना जाब विचारण्यासाठी आज रस्त्यावरती उतरली। गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही या विषयांवरती सातत्याने आवाज उठवत आहोत। विधिमंडळामध्ये सुद्धा अधिवेशनात सुद्धा पुराव्यानिशी यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केले। अनेक व्हिडिओ आपल्याच माध्यमातून सर्व जनतेने पाहिलेले आहेत। आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलं, त्यांच्याकडे पुरावे दिले, राज्यपालांना शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटलं, राज्यपालांना सुद्धा सांगितलं, पण कोणीही दाद द्यायला तयार नाही। कारण या सरकारची भ्रष्टाचार ही अपरिहार्यता झालेली आहे। जो कोणी भ्रष्टाचारी असेल त्याला सोबत घेऊन राज्य चालवायचं आणि भ्रष्टाचारांना मुक्तरान द्यायचं हा एककलमी कार्यक्रम या राज्य सरकारचा झालाय की काय अशी शंका येते। हे राज्यातलं आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू असताना दिल्लीमध्ये निवडणूक आयोगावरती इंडिया आघाडीचा मोर्चा सर्व खासदारांनी मिळून काढला होता। त्याची सुद्धा दृश्य आपल्या माध्यमातून आज राज्यातल्या किंवा देशातल्याच नव्हे तर सर्व जगातल्या जनतेने पाहिली। दिल्लीतला तो प्रसंग किंवा ती जी काही घटना आहे, सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांना निवडणूक आयोगावरती चालले होते, त्यांना जाब विचारायला चालले होते, त्यांना पकडून बाजूला नेलं गेलं, अटक करण्यात आली। मला असं वाटतं की आपल्या देशाच्या लोकशाहीला सरकारने केलेली कृती म्हणजे एक बट्टा लागलेला आहे। सरकारने स्वतःच्याच हाताने लोकशाहीला काळिमा फासलेला आहे। तसं पाहिलं तर ही लढाई निवडणूक आयोगाबरोबर आहे, पण त्याच्यात भारतीय जनता पक्ष आणि सरकार का पडते हे आता उघड झालेलं आहे। राहुल गांधींनी कसं मतदारांची चोरी झाली, मतांची चोरी झाली हे सप्रमाण सगळ्यांना दाखवून दिलं, उघड प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि एकदा त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून शपथपूर्वक सगळ्या गोष्टी केल्यानंतरही निवडणूक आयोग त्यांनाच सांगते तुम्ही ॲफिडेव्हिट द्या। म्हणजे हा कुठला उफराटा कारभार आहे। आता सुद्धा बिहारमध्ये लाखो मतदारांची नावं जी काय वगळली त्याला काय त्यांनी म्हटलं SIR, आणि सुप्रीम कोर्टाला निवडणूक आयोग सांगते की ही वगळलेली नावं तुम्हाला द्यायला आम्ही बंधनकारक नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।